नमस्कार, स्वागत तुमचं पुन्हा एकदा व्लॉगमध्ये. तर चालू आहे म्हटलं काय त्या दिवशी गेलो होतो तर पण जावं लागतंय काहीतरी गोष्टी आणायच्या. तर बघू लेट्स गो. त्या दिवशी गेलो मी मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आणि आणण्यासाठी. पण आता पुन्हा जायचं आहे आपल्याला. मयूरला लेस करता चष्मा बघायचा. मला तुला शिवाय घालणार आहे कारण तिला उशीर झाला आहे. चुकी माझी पण नाही, त्याने ऐन वेळेस सांगितलं म्हणून विषय झाला. जबाबदार स्वतः तू आणि मी 50% शेअर होल्ड करतो. की 10 मिनिटं राहिले स्टोअर बंद व्हायला. तर भाऊ बघतो एकदम प्रॉपरमध्ये एकदम काय म्हणतात त्याला टॉकवरती झालाय म्हणजे नाही का टाइम बंद करायचा विषय. कॉफी विथ करून झालोय मी बघा एकदम नाही का प्रॉपर. ते शोधूच राहिलंय म्हटलं तोपर्यंत आपण टाइमपास करतो. बघायची कम्प्युटर क्लास इथं ऑफर काय स्टार्टिंग ॲट 1 फॉर 800, इथं 2 फॉर 2000. बापरे 2 फॉर 2000 सगळे तेच आहेत. बंद व्हायचा टाइम झाला यांचं. काय पटतंय काही शेट पटतंय काही पटतंय काय दाखव. लेट मी जस्ट राईट. आज कसं कॉम्प्युटर क्लास आहे जगमा तेवढं बेसिक वाटते बेसिक नको. हा एक बरं वाटला माझा. बरं वाटतंय म्हणजे नाही का डिसंट एवढे आहेत त्याच्यामध्ये शोधतोय तो. आता हे कोणता गावलाय काय भेटला काय इकडे दाखवचं. ठीक काय विषय ठीक. कमेंट सेक्शनमध्ये सांगा मित्रांनो दोघीपैकी कोणतं भारी. तो बी कन्फ्यूज आहे, मी बी कन्फ्यूज आहे. काय डिसिजन द्यावं काही कळत नाही. वाईट्स हा पण ठीक आहे ठीक आहे. आणि इकडं बघ ह्यो असं वाटतं गोवा बीचला चालायचं. कोडिंग न करता गोवा बीचला चालल्यासारखं वाटू राहिलं तो. हा डिसेंट आहे पण कलर जरा विषय वेगळा नाही का लांबून जरा चमकतोय. ठीक आहे असं विषय का बरं बरं ठीक आहे. येला डिलेट ठोकला असतो बंद झालं लेन्स कार्ड. आता उद्या येऊ आपण. मी डोळे पण चेक करून घेतो बघून. मागच्या वेळेस केले होते मी 1 वर्ष खाली तेव्हा तर काय नव्हतं. आनंद दृश्याला केले होते आमच्या तिकडे. तेव्हा तर वेगळाच किस्सा झाला भाऊ तुम्हाला सांगतो मी थोड्यानंतर. बॅचलरसाठी जो आहे ना हा एकदम इन्स्टंट उपाय आहे. मी पण घेऊन ठेवतो सेफ साईड नाही का. लईच काही कटा आला मध्यरात्री विषय झाला समजा भूक बीक लागली तर बॅकअपला बरं. दुसरी गोष्ट अशी मला माहीतच नव्हतं नॉनव्हेज नूडल्स पण असतात याचे मॅगीचे. बघितले मी आता जस्ट नॉनव्हेज पण येत त्याच्यात. आणि म्हणजे बरोबर परत खूप दिवस आधी बघितलं होतं पण आत्ता वाटलं सांगून द्यावं तुम्हाला नाही का. असं मला आत्ता कळलं. तुम्हाला माहिती होतं का असेल तर प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला कधीपासून माहीत होतं. मला 2025 मध्ये माहीत झालं. मार्केटिंगचा विषय नाही आहे पण विषय याचा आहे या माणसाचा. मजा करतोय पण यांची मला एक रील आली होती. हे एक कंपनी आहे विट गुड म्हणून नावाची. त्याच्यामध्ये मैदा नसतो पाम ऑइल नसतं त्याच्यानंतर 0 आणि वीट पासून बनवलेलं एकदम नाही का. तर त्याच्यामुळे हे घेतो मी. मॅगी दिली ठेवून मॅगी नको म्हणलं. इतक्या दिवसाची केक खायची इच्छा होती. मी म्हटलं पण होतं मॉन्जिनेचे छोटे केक मिळतात का नाही भेटले शेवटी प्युअर व्हेज. बाकीचे काय खाऊ शकत नाही. ट्रायंगल असतो त्याच्यावरती अंड्याचं मिक्सचर असतं एक कंटेन असतं. तर आता घेतो याचा आनंद माझे येऊन. लाईन चेंज करून टाकलं मी मस्त. सोयाबीन घेतो सोयाबीन बासमती तांदूळचा विषय करू. खिचडी बनवून क्वालिटी पण इच्छावर निडॉक्सचा प्लस ते न्यू नूडल्स खायची. तो केक खाल्ला केक इतकं तोंड गोड पडलं. जिरा बटर आणि चहा खायची इच्छा होती ती मी डायरेक्ट. आता विषय असं झालं तर मी 2024ला आय थिंक एंडिंगला इकडे गेलो होतो कॉलेजला गेलो होतो. कॉलेजला जायचं होतं पण कॉलेजला जायच्या आधी मी सिकलीवरती होतं कारण की मला ते डोळे दुखत होते. नाही सिक नाही सुट्टीवर होते मी बरोबर प्रॉपर सुट्टीवर होतो. डोळे दुखत होते मग मला वाटलं असं की चष्मा वगैरे लागलं. चष्मा लागायला म्हणजे चेक करायला गेलो. अपॉइंटमेंट घेतली डॉक्टरची. केले चेक वगैरे केलं तर सांगितलं असंच का मी काय काय करतो. डोळे चेक करायला घेतले स्ट्रेचरवर म्हणजे नाही का ते बसवलं ते प्रॉपर याच्यावरती. मग ते काहीतरी केलं त्यांनी. ते लिक्विडच्या 2 थेंब टाकले त्यांनी ड्रॉपलेट्स टाकले इच म्हणजे एका साईडच्या डोळ्यामध्ये. अरे बाबतीने ते टाकलं ठीक आहे काय हरकत नाही. तरी तसं मी मला सांगितलं होतं एक वॉर्निंग दिली होती भाऊ तू काय बाहेर जाऊ नको तुझ्यासोबत कोणी आले का असं म्हणलं. तेव्हा म्हणलं कोण नाही माझ्यासोबत कारण की ते म्हणजे पडद्या माग काहीतरी बघायचं होतं नाही का. ते रिटिने मागचं काहीतरी बघायचं होतं ते मला एवढं डिटेल नाही माहिती. त्याने ते टाकलं आणि विषय असं झालं ते टाकलं न मला आधी काय वाटलं नाही. मी गेलो बेंचवर बसलो तर म्हणजे डोळे असे ना असे. चला म्हणलं आता थोडा वेळ बसलो मी अर्धा पाऊण तास. चला म्हणलं खाली जाऊ. अरे गेलो सनलाईट मध्ये इकडं डोळे माझे
ओपनच व्हायला ना, मला गाडी पण चालवता ना, असं असं काहीतरी वेगळंच झालं होतं नाही का. म्हणजे ते सनलाईट आहे ना पूर्ण घुसत होतं आणि मला काहीच दिसत नव्हतं पुढचं, डायरेक्ट डोळे बंद होऊन जायचे. कसं बसं आलो मी, म्हणलं बोलवलं एका जणाला, म्हटलं ये भाऊ, बोलवलं, बोलवलं, म्हणलं रस्ता अर्ध रस्ता आलं, म्हणलं काही सुधरा मला, आणि एकटाच होतो मी गाडी चालवतो. कसं बसं गेलो मी, नंतर जाऊन हळू किती 4-5 तास, एक 3 ते 4 तासानंतर त्या ड्रॉपचा हे गेला नाही का, काय म्हणतात त्याला, रिझल्ट किंवा गुण गेला. नंतर मला दिसायला लागलं. पण मग तेव्हा माझं डोकं दुखत होतं. पण तेव्हा ते म्हटलं तुम्हाला तुमचे डोळे एकदम व्यवस्थित आहे, तुम्हाला काही टेन्शन नाही, तुम्हाला नंबरचा चष्मा वगैरे काही लागलेलं नाही. तर हेच गोष्ट सांगू म्हटलं तुम्हाला.